हा, नमस्कार भाऊ. नमस्कार नमस्कार. तुमचं नाव सांगा एकदा. सुदाम समाधान पिसे, गाव शिवनी पिसा. शिवनी पिसा. बरं. जे आपण तुमच्या हातामध्ये धन्वंतरी कंपनीचं औषधी आहे, या हरभऱ्यावर किती फवारण्या केलेल्या आहे आता सध्या? याच्यावर 3 फवारण्या केल्या. बरं आपलं औषधी वापरल्यामुळं तुम्हाला काय फायदा झाला बरं याचा? याची वाढ चांगली झाली आणि याला माल जास्त लाग जास्त आहे. बरं. मालाची क्वालिटी पुन्हा चांगली आहे हरभऱ्याची. बरं. आता समजा RPS 76 वापरलं तुम्ही. हो. RPS 76 मुळे तुमच्या झाडाला क्वालिटी राहिली, पुन्हा गळ नाही झाली, फुलं जास्त लागली. बुरशीनाशक पुन्हा मायकुरी. हां, आता बुरशीनाशक तुम्ही मायकुरीज वापरलं, हो. त्याच्यानंतर आळीचं इम्युनिचं अल्ट्रा वापरलं, हो. स्टिकरसुद्धा वापरलं. आता समजा सरासरी तुम्ही 3-4 वर्ष झाली माझ्याकडून औषधी. हो. तुम्ही आता समजा औषधीबद्दल इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकता तुम्ही? नाही, धन्वंतरीचं औषधी वापरा आणि क्वालिटी बनवा आणि माल चांगलं, उत्पादन चांगलं घ्या. तुम्ही समाधानी समजा. समाधानी आहे. तुम्ही बघू शकता हरभरा प्रत्यक्ष तुमच्या डोळ्यापुढे जबरदस्त हरभरा बसलेला आहे आणि सध्या घाटे अवस्थेमध्ये आहे आणि फुलावस्थेमध्ये आहे. एवढं मधात वातावरण दूषित झाल्या कारणानं सुद्धा या हरभऱ्याची क्वालिटी पहा आणि फुलंसुद्धा पहा आणि घाटेसुद्धा पहा. लाईव्हमध्ये पहा तुम्ही, घाटेसुद्धा चांगल्या प्रकारे लागलेली आहेत आणि फुलंसुद्धा लागलेली आहेत. आणि हरभरा हा सारखा आहे, बिलकुल असा सारखा ज्याला आपण म्हणतो त्या प्रकारे हरभरा आहे. कुठं खालीवर नाही, कुठं पिवळा नाही, सारखा हरभरा आहे. शेतकरीसुद्धा एक आदर्श आहे आणि कर्मचारीसुद्धा आहेत लाईन खात्यामध्ये. शेती आणि कर्मचारी आणि स्वतः मेहनत करतात, स्वतः शिपतात, स्वतः पाणी देतात, स्वतः नियोजन करतात. खरंच आदर्श घेण्यासारखं व्यक्तिमत्व आहे सुदाम भाऊ पिसे यांचं. आणि असं माझं इतर शेतकऱ्यांना सुद्धा एक आग्रहाची विनंती आहे की तुम्ही तुमच्या शेतामध्ये थोडं अवश्य लक्ष द्यावे आणि लक्ष देऊन काम करावे. उत्पादन 100% वाढतं आहे, फक्त आपलं परिवर्तन करण्याची ताकद ठेवली पाहिजे. हा व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. जबरदस्त.